नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट सेंटेन्स. करेक्ट सेंटेन्स विचारले, ही हॅज मेड क्वाइट अ फॉर्च्यून. आणि दुसरा सेंटेन्स आहे, शी सॅंग लास्ट नाईट ब्युटिफुली ॲट द कॉन्सर्ट. तिसरा वाला सेंटेन्स आहे, यू गेव मी अ बिग शॉक. आता बघा, एक एक सेंटेन्सला थोडंसं व्यवस्थित समजून घेऊया. फर्स्ट वाला जो ऑप्शन आहे, ही हॅज मेड क्वाइट अ फॉर्च्यून, त्यांना म्हणायचंय काय, त्याने चांगली संपत्ती जमवली किंवा जुळवली आहे. पण ही हॅज मेड क्वाइट अ फॉर्च्यून, याला ही फ्रेज इनकरेक्ट ठरतीये. आता आयोगाने उत्तर देताना आपल्याला दिलेली असते की सी ओनली. याचा अर्थ असा आहे की जी फ्रेज आहे क्वाइट अ फॉर्च्यून, याला चांगल्या प्रकारे मांडता येऊ शकेल. क्वाइट अ फॉर्च्यून सुटेबल फ्रेज नाही असं म्हणता येईल. मग काय काय फ्रेज होऊ शकेल, एक 2-3 फ्रेज तिथे बसू शकतील असं वेगवेगळ्या सोर्सेस मध्ये आपल्याला भेटतंय. एक आहे बघा, ही हॅज मेड ए लॉट ऑफ मनी. एक तर अशा प्रकारे फ्रेज होऊ शकेल. किंवा नंबर 2, ही हॅज मेड अ गुड डील ऑफ मनी. किंवा आणखी काय आहे का, किंवा नंबर 3, ही हॅज मेड ए सबस्टॅन्शियल वेल्थ. नाही ना, ही हॅज मेड सबस्टॅन्शियल वेल्थ, WEALTH. क्वाइट अ फॉर्च्यून या फ्रेजला रिप्लेस करता येऊ शकेल, कारण की सुटेबल फ्रेज नाहीये, म्हणून सेंटेन्स इज इनकरेक्ट. तिथे काय काय येऊ शकलं असतं, एक तर अ लॉट ऑफ मनी किंवा अ गुड डील ऑफ मनी किंवा सबस्टॅन्शियल वेल्थ, यापैकी कोणती एखादी फ्रेज सुटेबल राहू शकली असती, म्हणून सेंटेन्स इज इनकरेक्ट. सेंटेन्स बी बघा, शी सॅंग लास्ट नाईट ब्युटिफुली ॲट द कॉन्सर्ट. आता बघा, याच्यामध्ये यूज ऑफ ॲडव्हर्ब्स आहे, त्याची सिक्वेन्स चेंज केली. ज्यावेळी आपल्याला एकापेक्षा जास्त ॲडव्हर्ब्स वापरलेले असते, तेव्हा एक रूल आहे बघा, ज्याला म्हणतो आपण MPT. M स्टँड्स फॉर मॅनर, P फॉर प्लेस, T फॉर टाइम. मग या सिक्वेन्सनुसारच आपल्याला ॲडव्हर्ब्स मांडावे लागतात. जर एका सेंटेन्समध्ये एकापेक्षा जास्त ॲडव्हर्ब्स असतील आणि ते या प्रकारचे असतील तर बघा, आता शी सॅंग लास्ट नाईट, टाइम शेवटी घ्यायचा आपल्याला, बरोबर का, MPT टाइम शेवटी घ्यायचा, त्यांनी मध्ये घेतलेला आहे. शी सॅंग लास्ट नाईट ब्युटिफुली ॲट द कॉन्सर्ट. हे सेंटेन्स कसं होईल बघा, शी सॅंग ब्युटिफुली ॲट द कॉन्सर्ट लास्ट नाईट, असा शेवट होईल. म्हणजे हा लास्ट नाईट जो आहे तो त्यांनी जो सुरुवातीला घेतलाय टाइम, तो टाइम शेवटी घ्यावा लागेल. मग काय, मॅनर ब्युटिफुली, कुठे, प्लेस ॲट द कॉन्सर्ट, टाइम लास्ट नाईट. कळालं, सेंटेन्स बी इज ऑल्सो इनकरेक्ट. ते बघा, यू गेव मी अ बिग शॉक. आता एखाद्या जेव्हा शॉक बसतो तेव्हा तर उद्गाराचे चिन्ह येणार ना, म्हणजे की त्यांनी दिलंय. कळाले का, शॉक हा शब्द आलेला आहे, यू गेव मी अ बिग शॉक, आणि उद्गाराचे चिन्ह येते, म्हणून सेंटेन्स सी जे आहे दॅट इज करेक्ट. बी, ए आणि बी इनकरेक्ट आहे, सी करेक्ट आहे. त्यांनी करेक्ट सेंटेन्स विचारलंय, नंबर 1 इज द करेक्ट आन्सर. कळाले का, इथं फक्त बी हे सरळ सरळ दिसतंय की इनकरेक्ट आहे, कारण ते ॲडव्हर्बची सिक्वेन्स त्यांनी चुकवलेली आहे. सेंटेन्स ए मध्ये थोडासा गोंधळ याच्यामुळे आहे, कारण की फ्रेज सुटेबल नाहीये. अशा प्रकारे आपल्याला त्याचे रेफरन्सेस भेटतात. मग करेक्ट फ्रेज काय असू शकेल, ए लॉट ऑफ लॉट ऑफ मनी किंवा गुड डील ऑफ मनी किंवा सबस्टॅन्शियल वेल्थ कमावली. ही हॅज मेड सबस्टॅन्शियल वेल्थ, अशा प्रकारे त्याला रिप्लेस केलं जाऊ शकेल. नंबर 1 इज द करेक्ट आन्सर.